गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर अशी झाली माझी आषाढी एकादशीची सकाळ पक्ष्यांच्या आवाजाबरोबर. तर वाजलेत 6:05. आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. तर घरं झाडून घेतली मी आणि लगेच ना बाहेर झाडायला गेली. चप्पलांचा हा जो पसारा होता ना तो पण लगेच आवरून घेतला. सगळ्या चप्पल शू रॅकमध्ये ठेवून घेतल्या आणि पाण्याचा आहे ना सडा मारून घेतला आणि लगेच मॉबने पुसून घेतलं. तर दरवाजासमोर आहे ना खूप अशी मोठी स्पेस दिलेली आहे. एका फ्लोअरवर फक्त 3 फ्लॅट असल्यामुळं स्पेस मोठी आहे. ती खूप मोठी अशी लॉबी आहे, तुम्ही बघतच असाल. अंगणापेक्षा तर नक्कीच कमी नाही आहे. अंघोळ करून घेतली, देवांना दिवा अगरबत्ती लावून घेतली आणि लगेच उंबरठा पूजन करायला घेतलं. आज आषाढी एकादशी असल्यामुळे ना हळदीचं लेपन करणार आहे. तर हळद घ्यायची, त्याच्यामध्ये थोडंसं गुलाब पाणी टाकायचं आणि गोमूत्र असलं तर ते पण टाकायचं आणि असं आपण सारवतो ना तसं असं छान उंबरठ्याला सारवून घ्यायचं. हळदी कुंकू व्हायचं, फूल व्हायचं, अक्षदा व्हायच्या, दिवा अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आणि नमस्कार करायचा. त्यानंतर मी लगेच ना रांगोळी काढून घेतलेली आहे. एकदा जर राहून गेली ना तर मग ती राहूनच जाते. दरवाजा पुसून घेतला, दरवाजाचं पण पूजन करून घेतलं. शुभ लाभ हे चिन्ह काढून घेतले. वरती गणपती आहे तर गणपतीचं पण पूजन करून घेतलं आणि लगेच तुळशीचं पूजन करायला आली. तर तुळशीचं पूजन करण्याच्या आधी ना मी तुळस छान आहे ना ओल्या कपड्याने पुसून घेतली आणि परत स्वास्तिक काढायला घेतलं. तर बघताय तर तुळशी पूजन पण करून घेतलं अशी छान. तर आज श्लोकला सुट्टी आहे. कालच त्याच्या स्कूलमध्ये ना आषाढीचं सेलिब्रेशन होऊन गेलं आणि आरुषला स्कूल आहे तर त्याच्या स्कूलमध्ये आज सेलिब्रेशन आहे, कारण उद्यापासून एक्झाम स्टार्ट होते, त्याची रिव्हिजन पण करून घेणार आहे. आणि कालच त्यांच्या टीचरनी स्ट्रिक्ट सांगितलेलं होतं की उद्या कोणीही उपवासाचे पदार्थ टिफिनला आणायचे नाही, कारण खिचडी वगैरे आपण खातो तर आपल्याला त्रास होतो, मुलांना पण होतो, ॲसिडिटीचं प्रमाण खूप वाढतं. तर मग मी ना त्याला आलू पराठा द्यायचं ठरवलं आणि मग आधी पीठ मळून ठेवलं म्हणजे मग ते भिजून राहतं आणि नंतर बटाटे मॅश केले, त्याच्यात हळद, मीठ, मिरची, चाट मसाला टाकला आणि पावभाजी पण मसाला टाकला आणि भरपूर सारी अशी कोथिंबीर कापून टाकली, मिक्स करून घेतलं आणि पराठे बनवायला घेतले. आणि पराठे बनवताना माझं काम असतं की त्याला मधून आवाज द्यायचं, आवरलं का, आवर, लवकर आवर, बसचा टाईम झालेला आहे. ही माझी दररोजची सवय. मी इकडे टिफिन बनवते आणि तो तिकडे त्याचा आवरत असतो, फक्त मधून त्याला आवाज द्यावाच लागतो. सगळ्या मुलांचं असंच असतं. माझ्यासारखीच तुमची पण अशी धावपळ होत असेल सकाळी सकाळी टिफिनची, कारण सगळ्या गृहिणींचं, सगळ्या माझ्या मैत्रिणींचं हेच रुटीन आहे ज्यांची मुलं सकाळी स्कूलला जातात. तर मी असे 4 पराठे बनवून घेतले आणि 2 मी त्याच्या टिफिनला दिले. जेव्हा पराठा असतो तर तो बिग रिसेस आणि शॉर्ट रिसेसला पराठाच घेऊन जातो. पराठा हा त्याचा एकदम फेवरेट फूड म्हटलं तरी चालेल, फेवरेट फूड आहे. आणि एक पराठा तो घरी आल्यावर मागतो आणि एक श्लोकसाठी बनवला. असे 4 पराठे बनवून घेतले आणि थोड्या वेळ वाफ जाण्यासाठी ना मी ते असे मोकळेच ठेवते, लगेच असं पॅक नाही करून ठेवत. तर वाफ गेली ना की मग ते छान राहतात. पराठा बनवताना आहे ना मी मैद्याचा यूज करत नाही, गव्हाचं पीठ आणि डाळीच्या पिठानेच बनवते, छान होतो. सायंकाळच्या वेळेला अशी पालखी निघाली होती. प्रत्येकजण आपल्या अंगणासमोर आहे ना पाणी शिंपडून त्यावर रांगोळी काढतात आणि पालखीची पूजा करून दर्शन घेतात. दरवर्षी हे दृश्य बघायला भेटतं. तर आज आहे गुरुवार. तर आज मी मिशोवरनं एक पार्सल मागवलेलं आहे. तर तुमच्यावर ते शेअर करावं काय मागवले आणि यूज काय होतो आणि खरंच यूज होतो का नाही ते पण मी सांगणार आहे. तर चला मी ते दाखवते. तर हे आहे पार्सल. तर यात मी ना 6 पीसेस मागवलेले.
तर ही पार्सल आहे ना, चला मी तुम्हाला दाखवून घेते. तर हे आहे पार्सल. तर तुम्हाला कळलं असेल काय मागवलेलं आहे मी. तर मी हे मिशोवरनं मागवलेलं आहे. 366 रुपये त्याची प्राईस आहे. आधी ना मी आणि त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला शेअर करते. चेक करायला मात्र विसरू नका. ते खूप छान होतं, म्हणजे मला खूप युजफुल ठरलं ते. तर हे असं भेटतं त्याच्यामध्ये. हा तर मला वाटतं पुठ्ठाच असेल. तर हे ना असेल. तर हे जे आहे ना, तर ते असं पुठ्ठं असं टाकून घ्यायचं. तर हे असं तर मागचे जे 6 मी मागवलेले होते तर ते ब्लॅक कलरमध्ये आलेले होते. तर ते 2 मी आहोंना दिले आणि बाकीचे 2 मोठ्या मुलाला आरुषला दिले आणि 2 होते ते लहान्या श्लोकला दिले. असे तिघांना ते 2-2 मी वाटून दिले. तर असे कपडे वगैरे त्यांचे ठेवून घेतले होते. तर हे जे आहे ना, तो आत्ता स्कूलवरून आला. एक टी शर्ट काढण्यासाठी गेला आणि सगळी कपडे इकडे तिकडे करून टाकले. तर खास ह्याच गोष्टीसाठी मी घेतलेलं आहे. तर मला ते खूप आवडलं. जरी इकडे तिकडे झाले ना, तर ते त्याच बॉक्समध्ये राहतात. कपडे मिक्सअप होत नाही आणि ना यूज पण खूप छान आहे. ड्रॉवरसारखं यूज होतं. आपण असं छान बाहेर पण ओढू शकतो त्याला आणि दोन्ही बाजूनी ना त्याला हँडल पण आहे धरायला. हे बघा, असं दोन्ही बाजूंनी ना अशा हँडलनी धरून बाहेर काढायचे किंवा असं ओढून जरी काढलं ना आपण ड्रॉवरसारखं, तरी पण तसं पण तो यूज होतो त्याचा. तर खरंच छान आहे. तर असं आवरलेलं कपाट बघायला ना सगळ्या माझ्या मैत्रिणीला खूप छान वाटत असेल. आणि ज्यांच्या घरात अशी छोटी मुलं आहे ना, तर ते मुलं तर नक्की पसाराच घालतात कपड्यांचा. त्यांना एकतर आपण काढून द्यायचे हातामध्ये, नाही तर जर त्यांनी घेतले तर मग ते मिक्सअप होणार तर होणार. शेवटी ते लहानच आहे. तर हे आहे माझं कपाट. तर इथे ना आत्ताचे जे मी 6 मागवलेले आहेत ना स्टोरेज बॉक्स, तर ते ना मी ह्यावेळेस फक्त माझ्यासाठी मागवलेले आहेत. तर माझं पण असं मिक्सअपच आहे. तर ते मी आज आवरून घेणार आहे. तर क्लिनिंग म्हटलं तर मी भरपूर क्लिनिंग करते आणि तरीही एवढी धूळ आहे ना असते. बघत असाल तुम्ही, बघा किती धूळ आहे. आणि जर ते बॉक्समध्ये ठेवले ना तर मध्ये धूळ नाही जात. फक्त जे आहे बाहेरची ही जागा, तर याच्यावरच धूळ साचणार. तर हा पण त्याचा एक यूज आहेच आहे. तर मी आता हे सगळं कबड आहे ना छान आवरून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते कसं आवरून घेतलं आणि कसं दिसतंय आता. तर असं छान मस्त मी आवरून घेतलं. सगळे कपडे असे वेगवेगळे करून ठेवले आणि पूर्ण जे स्टोरेज आहे ना तर त्याचा पूर्ण ब्राऊन कलर झाला. तर हा व्हिडिओ ना थोडा उशिराच अपलोड झाला आहे माझ्याकडनं आणि तुम्हाला कसं वाटलं तर ते मला नक्की कमेंट करून सांगा. असा छोटासा व्हिडिओ मी घेऊन तुमच्यासोबत आली होती. जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि खरंच यूजफुल असेल तर नक्की मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.